अधोरेखितच राहणार आहे. आणि शिक्षक जात नाहीत. शिक्षक सर्वसाधारणपणे काही काही गावात तर फक्त म्हणजे झेंडा फडकवायला जातात. लोकांचं इथे कधी कधी लोक आपण खाजगी तिथले लोक म्हणतात की एकतर 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला जाणारे पण काही गावं आहेत तिथे, तेव्हाच तिथे शिक्षक दिसतो, अन्यथा तिथे शिक्षक राहत नाही. शिक्षक राहणार नाही तर शिक्षण कसलं मिळणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं तो रस्ते झाले पाहिजेत आणि तो तिथलं शिक्षक तिथे राहतो की नाही त्याकडे बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि तो नुसतं राहतो की नाही त्याच्यापेक्षा तो काय शिकवतो त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. शिक्षणाबद्दल बोलताना जेव्हा 16% म्हणजे एका अभ्यासात म्हणजे 1990 मध्ये झालेल्या अभ्यासात असं दिसून आलं होतं बेंचमार्क स्टडीमध्ये, तेव्हा मुलींचं शिक्षण 16% होतं आणि सर्वसाधारणपणे मुलांचं शिक्षण हे 32% होतं. आज सुदैवाने शिक्षणाचं प्रमाण वाढलं पण क्वालिटी वाढलेली नाही आहे.